हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बाईट्स विथ प्रणू चॅनलमध्ये। आणि आज आपण आपल्या चॅनलमध्ये बनवणार आहोत सुक्या बोंबलांची भाजी। अगदी छान लागते ही भाजी खायला। त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा तर आपल्याला लागणार आहेत हे सुके बोंबील। साधारणतः 4 ते 5 बोंबील इथे आपण घेतलेले आहेत। मस्त असे ते सोलून त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत। आता या बोंबलाचा वास निघून जावा ना, त्यासाठी हे बोंबील आपल्याला भाजून घ्यायचे। आपण एक कढई घेतली, कढईमध्ये हे बोंबील टाकले, त्यामध्ये 1 चमचाभर इतकं तेल टाकले म्हणजे बोंबीलना अगदी पटकन भाजले जातील। आणि साधारणतः 2-3 मिनिटांसाठी हे बोंबीलना छान असे भाजून घ्यायचे। बोंबील भाजले ना की ते आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे। आणि आता या बोंबलामध्ये ना आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं, जेणेकरून ह्या बोंबलामध्ये जे एक्स्ट्राची घाण वगैरे काही असेल, माती असेल तर ती निघून जाईल। आता हे बोंबील 1-2 वेळानंतर स्वच्छ पाण्याने आपल्याला धुवून घ्यायचे। तोपर्यंत आता पुन्हा आपण तीच कढई घेतली, कढईमध्ये साधारणतः 2 चमचे इतकं तेल टाकलेलं आहे। त्यामध्ये ना थोडासा चिरलेला कांदा टाकायचा। कांदा खूप जास्त बारीक नाही चिरायचा आहे। टोमॅटो टाकायचा आहे। हे ना अगदी बारीक असं चिरत बसायचं नाही आहे कांदा टोमॅटो वगैरे, नाहीतर ना पूर्ण भाजीची चव जाते। एक हिरवी मिरची टाकली मध्ये चिरून, आणि त्यानंतर ना एक ढोबळी मिरची टाकलेली आहे। बिया आपण काढलेल्या आहे ढोबळी मिरची मधल्या। आता तेलावरती ना हे सगळं व्यवस्थित असं शिजवून घेऊयात। भाज्या व्यवस्थित शिजायला लागल्या ना की हे बोंबील आपण जे धुवून घेतलेले आहेत पाण्यामधून, ते आता आपल्याला यामध्ये टाकायचे आहेत। हे सगळं छान असं मिक्स करून घेतलं की यामध्ये 1 चमचाभर इतकं लाल तिखट टाकायचं आहे, पाव चमचा हळद टाकायची आणि अर्धा चमचा ना गरम मसाला टाकायचा आपल्याला यामध्ये। चवीप्रमाणे मीठ इथे आपण टाकून घेऊयात। आणि आता हे पुन्हा हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता यामध्ये ना एकच कोकम आपण टाकलेला आहे। इथे आता पाणी टाकायचं आहे, अगदी थोडंसं पाणी टाकायचं आहे। अर्धा पेला इतकं पाणी आपण इथे टाकलेलं आहे। हे सगळं व्यवस्थित मिक्स करून ना आता झाकण ठेवून हे बोंबील आपण शिजवून घ्यायचे। बोंबीलना ऑलरेडी आपण ते छान असे भाजून घेतले, त्याच्यामुळे ते शिजायला वेळ नाही लागणार। साधारणतः 3-4 मिनिटांसाठी हे बोंबील शिजवून घ्यायचे। ह्या प्लेटीवरती पाणी टाकूयात म्हणजे भाजी आपली करपली जाणार नाही। 3-4 मिनिटं बोंबलाची भाजी मस्त अशी शिजवून घेतली आपण। ढोबळी मिरची सुद्धा इथे अगदी छान अशी शिजलेली आहे आणि बोंबील सुद्धा खूप छान असे शिजलेले आहेत। आणि जे पाणी आपण टाकलेलं आहे यामध्ये ते सुद्धा मस्त असं आटलेलं आहे। अशा पद्धतीने ही बोंबलाची भाजी ना तुम्ही भाकरीसोबत खाऊ शकता। तांदळाच्या भाकरीसोबत तर अगदी अप्रतिम लागते। कधी घरी ट्राय केली नसेल ना सुक्या बोंबलाची भाजी, तर नक्की अशा पद्धतीने बनवून बघा, खूप जास्त आवडीने खाल। कसा वाटला आजचा व्हिडिओ ना मला कमेंट करून नक्की सांगा। चला तर मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया। तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी राहा।